नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जवळजवळ 2 आठवड्यानंतर मी आज या किरकिड्यावरती पॉडकास्ट करते। आज मी याचे 2 आठवड्यापासूनचे जे पेंडिंग व्लॉग्स होते ते फास्ट फॉरवर्ड करून बघितले आणि शपथ सांगते चक्कर यायला लागली मला याला बघून। काय आहे ना यार, म्हणजे हद असते कोणत्याही गोष्टीची। याने वाटते लाज आणि बुद्धी दोन्ही विकून टाकली आहे। आता मी नव्हती तर या बाई माणसाला वाटते मोकळं रान मिळालं। किरकिड्याला वाटलं असेल डिटेक्टिव्ह प्रणाली गेली आता युट्यूब वरून, 2 आठवडे काही पॉडकास्ट केले नाही हिने। मी तर सुटलो एकदाच। आता मी तर मला हवं तसं वागायला मोकळं झालो। आता काय पण केलं, लोकांना येडा बनवला तरी चोरी पकडायला नाही आहे कोण। पण नाही हा किरकिड्या, तुझा जो गैरसमज झाला होता ना तो दूर करायला मी परत आली आहे। तुला युट्यूब वरून हकलल्याशिवाय मी काय बाबा इथून जायची नाही। जेव्हा तू तुझ्या झोपडास्टेला लॉक लावून जाशील ना तेव्हाच मी तुझा पिच्छा सोडणार आहे। मंडळी, ह्या नालायक माणसाला कितीही काही बोललं ना तरी कमीच आहे। पण बोललोच नाही ना तर हा याचा फाजीलपणा चालूच ठेवेल। किरकिड्याचा ना पापांचा घडा भरत चाललाय मंडळी। बघा ना, त्या कॅमेराने पण याची साथ सोडून दिली आहे तरीही बिंडोक माणूस सुधरत नाही आहे। काय त्याचं ते बोलणं नाही, काय त्याचं ते चालणं फिरणं, कशी काय ती नाखुजाव बेबी याच्यासोबत संसार करते देव जाणो। 3 वर्ष तरी बिचारी राहिली याच्या सोबत। दुसरं कोण असतं ना तर नक्कीच पळून गेलं असतं ते कारनामे बघून। पण शेवटी काय बाबा, पैसा बोलतो ना। आणि नाखुजाव बेबी तरी कोणती हुशार आहे, तिलाही माहितीच आहे किरकिडा भेटला म्हणून तिचं फावलं, नाहीतर हिचे बालेस चाळे कोणी टॉलरेट पण नसते केले। त्या घेस्टने दिलेल्या सगळं गोळा करून मस्त भेजलच्या लग्नाची सोय करतायत। किरकिड्याचा नुसता फायदाच फायदा होतोय। मातोश्रींच्या जीवावरती युट्यूब चॅनल खोललंय, गरिबीचं सोंग करून लोकांना येडा बनवलं, आता अंधमंद भक्तांच्या जीवावरती छापतोय मस्त। त्यात पण अंधमंद भक्त एवढे मूर्ख आहेत की झोपडास्टेला जातायत राहायला, जातायत ते जातायत, सोबत अनहायजेनिक फूड पण खातायत, त्याच सोबत बॅग भरून भरून यांना गिफ्ट पण नेतायत। असे लोक करतात ना, म्हणूनच किरकिडा काही कामधंदे करत नाही आहे। एवढा मोठा घोडा झाला आहे तरी पण आपला फुकटचं काय मिळेल ह्या आशेवरती जगतोय। अंधमंद भक्तांनो, तुम्ही मरमर काम करा उन्हातानातून जाऊन आणि या रिकामटेकड्या बैलबुद्धी किरकिड्याची भर करा। तुम्ही त्या लोकांसाठी एवढे गिफ्ट नेता, पण तो तुम्हाला कधी फ्री मध्ये पाण्याची बॉटल तरी देतो का? नसेल देतो। कारण का माहिती आहे का, तो एवढा हपापलेला आहे ना किरकिडा की याला फक्त फुकटचं घ्यायला येते आणि देण्याची वेळ येते ना तेव्हा याचा हात मागे होतो। दानशूर नाही आहे हा, लालची आहे 1 नंबरचा। त्या दिवशी त्या झोपडास्टेमध्ये बुकिंग नव्हती तर सगळ्यांना घेऊन बसला होता बाहेर आणि बोलतो सगळ्यांना समजायला हवं की डुबाउंगी फिर चॅनलचे व्लॉग्स कोणत्या कॅमेराने शूट होतात ते। का भाई, तू कोणत्या पण कॅमेराने शूट कर, आम्हाला काय करायचंय? आणि तू काय मोठा कोण फिल्म स्टार आहेस का रे? तुझं सुजलेलं थोबाड एकतर आम्हाला बघवतही नाही आणि तुझे व्लॉग्स लोकांना आवडतात म्हणून नाही बघत रे कोणी, समजलं ना? नाईलाज म्हणून बघतायत। लोकांना हे जाणून घ्यायचं असते की नवीन काय तू अक्कल पाजळली आहेस ते, म्हणून लोक तुला बघतात। उगाच मोठा हुशारी नको मारूस वायझेड, समजलंस ना? आणि अरे बिंडोक माणसा, गोप्रोच घेतलायस ना, एवढा काय शायनिंग मारतोस? तू जो आता घेतलायस ना गोप्रो तो गेल्याच वर्षी घेऊन मोकळी झाली आहे। तू ना दुनियेच्या मागेच राहणार आहेस कायम। हे दोघं नवरा बायको ना मंडळी खूपच पानचट आहेत। यांना ना कुठे काय बोलायचं याचं अजिबात भान नसते, खास करून ती नाखुजाव बेबी। आधी ती किरकिरे काकूंसमोर एडल्ट जोक मारायची आणि आता त्या हेल्पर समोर पण काहीही बोलत असते। त्या चियाताईने खेकड्याचं कालवण केलं होतं तर नाखुजाव बेबी बोलते डेंग्याची साईज बघूनच समजते मला छोटा आहे की मोठा। आणि त्यानंतर तिला आठवलं बाई माणूस तर व्हिडिओ शूट करतोय, तर त्यामुळे तिला लाज वाटली, तोंड लपवून बत्तीशी काढत होती। बोलते हे एडिट कर। अरे देवा, काय बोलायचं रे हिला आता? किती ना म्हणजे किती एखाद्याने हलकटपणा करावा, हिला पण चांगलंच माहिती आहे हिचा तो बैलबुद्धी नवरा कसा वायझेड आहे ते। एवढं बोलून पण तो काय एडिट वगैरे करणार नाही। तुम्हीच विचार करा ना मंडळी, जो माणूस बायकोच्या ब्लाउजची बटणं निघाली होती डान्स करताना त्याचा व्हिडिओ ॲज इट इज अपलोड करतो, जो माणूस बायकोने शिर्डी सारख्या पवित्र जागेत आईवरून घाणेरडी शिवी दिली ते ॲज इट इज ठेवतो,
एवढा पैशांसाठी हपापलेला हा किरकिडा काय हिच्या ऍडल्ट जोक्स बोलली आहे त्याला कट करेल का? पैशासाठी ना हा किरकिडा काहीही करेल. ह्या दोघं नवरा बायकोंना वाटत असेल असं केल्याने हे लोक खूप कूल वाटतील, पण याला कूल नाही तर छपरीपणा बोलतात. आता जवळजवळ 2 वर्ष झाले असतील ह्या किरकिड्याच्या झोपड्या स्टेला चालू होऊन, पण अजूनपर्यंत या बाई माणसाचं ते थाल्या पुराण काय संपत नाही आहे. अरे देश कुठे पोचलाय आपला आणि हा काय त्या थाल्यांमध्ये चढकून पडलाय. मला तर वाटते लहानपणीनं हा बाई माणूस खेळताना झाडावरून पडला असेल आणि याच्या मेंदूला मार लागला असेल, त्याच्यामुळेच हा मूर्खासारखा वागतोय. खरंच याच्या डोक्यावरती ना परिणाम झालाय. मागे मला कोणीतरी कॉमेंट केली होती की रत्नागिरीमध्ये पण मेंटल हॉस्पिटल आहे. प्लीज जर कोणाला खरंच माहिती असेल ना तिथे मेंटल हॉस्पिटल आहे तर याचं ऍडमिशन करून द्यावं, कारण ना ह्याच्या वागण्या बोलण्यावर ना हा जराही नॉर्मल वाटत नाही मला. त्या कॅमेराला हात लावून कुठे कुठे हात लावून गेस्टसाठी हा जेवण वाढत होता आणि ते घाणीचेच हात त्या चपात्यांना लावले याने. काय बोलायचं रे याला. यक्स. आता तर ती चपाती खाणं पण सोडून देणार आहे मी. आणि ह्या बाई माणसाच्या थाल्या बघून बघून आता मी माझं जेवण पण कमी करून टाकलंय. बघितलं ना तरी पण कसं तरी होते मला. त्या झोपडा स्टेच्या किचन मध्ये रोंबाट करून ठेवलाय. बाबा 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 बाबा. मला तर वाटते कधी त्या लादीला पाणी पण नसेल लागत. लादी पुसणं तर लांबच राहिलं, पण कधी कचरा देखील काढत नसतील. किचन कसा असला पाहिजे की ज्याला बघितलं की जेवण बनवणाऱ्याला पण आणि खाणाऱ्याला पण उत्साह वाटेल. यांच्या त्या किचन मध्ये पाऊल ठेवायला जागा नाही आहे. बेडरूम पण तसाच, लिव्हिंग रूम पण तसंच. हा एवढा मोठा घोडा मम्माच बॉय आहे ना, याला साधं 2 रूम एक्स्ट्रा बांधायला काय प्रॉब्लेम झाला होता का तेव्हा? एक त्या हलुडुलू किरकिरे काकूंसाठी रूम बनवली असती आणि एक स्टोर रूम बनवला असता तर ह्याला काय प्रॉब्लेम झाला असता का? आता तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्टोर रूम हा असतोच, बिल्डिंग मध्ये पण असतो आणि याने तर बंगला बांधलाय. स्टील ह्यांच्याकडे स्टोर रूम नाही आहे. जागा मिळेल तिथे कोंबत सुटलेत. एक दिवशी सगळी जागा संपली ना की मला असं वाटते किरकिड्याच्या डोक्यावरच्या घरट्याखाली आणि त्याच्या तोंडात पण कोंबतील एक लोक सामान. आणि कोणतं सामान माहिती आहे का मंडळी? डस्टबिन मधला कचरा. काय आहे ना, किरकिड्याने तोंड उघडलं की कचराच बाहेर पडतो. मग काय, डस्टबिन मध्ये कचरा टाकण्यापेक्षा ह्याच्या तोंडातच कोंबलेला बरा नाही का? सिलेंडरवर कोण ताट ठेवते आणि कांदा कापते का हो मंडळी? यांचा स्टाफ पण वाटते डोक्यावरती पडलेला आहे. बाई माणूस बोलतो खेकड्यामधला भात आहे वाकडा आणि अरे किरकिड्या, तुझ्या चालचलनवरून तू आम्हाला वाटतोस टिंब 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 टिंब. मंडळी, टिंब टिंब काय आहे ते तुम्हीच मला कॉमेंट करून सांगा. नवीन लाडूंचा बिझनेस पाहिलात का मंडळी? डालड्यामधले लाडू बनवून विकणार आहे वाटते हा किरकिडा. आधीच सांगत्या मी, अजिबात विकत घेऊ नका, नंतर पश्चाताप होईल तुम्हाला. रत्नागिरीमध्ये मरीन ॲक्वेरियम मध्ये गेस्ट सोबत बाई माणूस लुडबुडायला गेला होता. तिकडे फ्लोरॉनला बघून किरकिडा बोलतो फ्लावर हॉर्न. यार किरकिड्या, तो मासा पण ना फिश टँक मधून बाहेर येऊन तुझ्या कानाखाली खण करून आवाज काढेल. कसा मूर्ख असेल ना हा किरकिडा. आणि ह्याचे गेस्ट तर महामूर्ख लोक आहेत. बोलतात काय तर सुजलाय तो मासा. यांनी कधी फ्लोरॉन बघितलाच नाही आहे का? मी लहान होती ना मंडळी तर सुट्टीमध्ये माझ्या आजीकडे जायची, तर तिथे बाजूला जे राहायचे ना त्यांच्याकडे फ्लोरॉन होता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का तुम्हाला काय होती? त्याच्या डोक्यावरती ओम होतं. मी आता जेव्हा कधी जाईन ना माझ्या आजोळी तर नक्कीच ट्राय करेन त्यांच्याकडे फोटो असेल तर दाखवायला आपल्या चॅनल वरती. आता या वायझेड बाई माणसाने नवीन कॅमेरा आणला आहे, तरी पण काय त्या जुन्या कॅमेरा मधूनच रेकॉर्ड करत असतो काय माहिती. सगळं ब्लर ब्लर आणि अडकत अडकत दिसते त्या व्हिडिओ मध्ये. पण थोड्या वेळासाठी तरी ते म्यूट होते ना ते बरं वाटते. याची फालतूची बडबड ऐकावी नाही लागत. ते दालड्यातले लाडू बनवले आहेत ते ठेवण्यासाठी वाटते भंगारवाल्याकडून प्लास्टिकच्या बरण्या घेऊन आलाय किरकिडा आणि बोलतो काय तर भरण्या आणल्यात भरण्या. तुम्हीच सांगा हो मंडळी, काय बोलू याला मी आता? किती कंट्रोल करावं लागते ना ह्याच्यावरती पॉडकास्ट करताना, तुम्ही नक्कीच समजू शकता माझी कंडिशन. ह्या बाई माणसाने ना अजूनही खूप माती खाल्ली आहे या 2 आठवड्यामध्ये. त्याच्यावरती मी उद्याच्या पॉडकास्ट मध्ये बोलते आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.